नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण करणार आहे भेंडीची भाजी, ते पण दही घालून। माझ्या सासूबाईंनी केली होती ही भाजी, दही घालून भेंडीची भाजी आज आपण करणार आहे। त्यासाठी बघा त्यांनी कांदा घेतला चिरून, कांदा चिरून घ्यायचा आहे बारीक आणि भेंडीच्या फोडी करून घ्यायच्या आहेत। धुवून घेतली भेंडी छान आणि त्याच्या अशा उभ्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि मधून त्याला चिरा पाडून घ्यायचे आहेत। दह्याच्या ऐवजी इथे चिंच आणि गूळ वापरून पण आपण करू शकतो। हे अशा प्रकारे भेंड्या चिरून घ्यायचे आहेत। अशी मधून त्याला चीर पाडून घ्यायची भेंडीला। बघा सगळ्या भेंड्या चिरून झाल्या आहेत, कांदा चिरून झालाय। आता या प्रत्येक भेंडीमध्ये मीठ भरून घ्यायचे, जेणेकरून आपली प्रत्येक भेंडी चवदार लागेल आणि छान शिजेल। त्यामुळे प्रत्येक भेंडीमध्ये मीठ भरून घेतले। आता आपण ज्या भेंड्या चिरून घेतल्या होत्या त्या भेंड्या आपल्याला तेलावर परतून घ्यायच्या आहेत। त्यासाठी बघा इकडे कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतले आणि त्या चिरून घेतलेल्या भेंड्या आपल्याला तेलावर पहिले परतून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिटं त्या भेंड्या परतून होतात। 2 ते 3 मिनिटं आपण आता भेंड्या छान परतून घेणार आहे। त्या आल्या होत्या इथे नगरला माझ्या सासूबाई, त्याच्यामुळे त्यांच्या पण मी 1-2 रेसिपी शूट करून घेतल्यात। त्या जालन्याला असतात आणि आम्ही इथे असतो नगरला, त्याच्यामुळे त्या आल्याच होत्या, तर घेतले 1-2 व्हिडिओ शूट करून। बघा छान अशा परतून घ्यायच्यात भेंड्या आपल्याला। बघा 2 ते 3 मिनिटांनंतर छान अशा भेंड्या आपल्या परतून झाल्या आहेत। आता या भेंड्या काढून घ्यायच्या। आता फोडणीची तयारी करून घ्यायची। त्याच कढईमध्ये आता तेल टाकून घेतले, तेल तापू द्यायचे। आता हे तेल तापल्यानंतर बघा त्यामध्ये मोहरी, त्यानंतर जिरे टाकून घेतलेत। मोहरी आणि जिरे छान फुलल्यानंतर त्यामध्ये थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे। पाव चमचा हिंग टाकलाय त्यांनी छोटा, आणि आता त्यामध्ये चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा। आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आता छान। छान लालसर कलर येईपर्यंत हा कांदा परतून घ्यायचा आहे। छान परतलाय बघा कांदा। आता त्यामध्ये टाकून घ्यायचेत मसाले। हळद टाकून घेतली त्यामध्ये, त्यानंतर लाल तिखट टाकलंय, त्यानंतर त्यामध्ये अगदी अर्धा चमचा बेसन पीठ आपल्याला टाकून घ्यायचे। छान परतून घ्यायचे। आता अगदी कमी मसाल्यामध्ये पण खूप छान टेस्टी अशी भाजी होते। त्यानंतर त्यामध्ये दही टाकून घ्यायचे। बघा अगदी थोडंसं दही टाकून घेतलंय त्याच्यामध्ये। त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकले, मिक्स करून घ्यायचे हे छान। त्यांनी आधी दही मिक्स करून घेतलं होतं, त्यानंतर मीठ टाकले। आणि आता याच्यामध्ये आपण जी तेलावर परतून घेतली होती ती भेंडी याच्यामध्ये टाकून घ्यायची। आता खूप पटकन पण होते आणि चवीला पण छान लागते, आणि अगदी कमी साहित्यात, मसाले पण खूप लागत नाहीत या भाजीला। अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये। पाणी खूप नाही टाकायचं या भाजीमध्ये, अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, अंगापुरता रस्सा। आता याला आपल्याला थोडंसं 2 ते 3 मिनिटं छान वाफवून घ्यायचं आहे भाजीला।
त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कुट्टा, भाजलेल्या शेंगदाण्याचा दाण्याचा कूट आहे हा, तो टाकला आहे त्याच्यामध्ये. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा किती छान दिसते भाजी आणि चवीला तितकी छान होते. बघा किती छान झाली आहे. आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची छान हिरवीगार अशी कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्याने कुठल्याही पदार्थाची चव खूप छान लागते. आणि त्याचबरोबर त्यामध्ये टाकून घ्यायची कसुरी मेथी. थोडीशी कसुरी मेथी त्यांनी हातावर चोळून अशी त्यामध्ये टाकून घेतली बघा. आता याच्यावर झाकण ठेवून आपण 2 ते 3 मिनिटं छान भाजी वाफवून घेऊ. बघा झाली आपली भाजी रेडी. अतिशय छान चवदार अशी भेंडीची भाजी दही घातलेली आपली तयार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.